नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। आपण यापूर्वी सांगत होतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना जो हप्ता आहे जो लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे, अशा सर्वच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। अखेर संपूर्ण महाराष्ट्रातील हप्ते न आलेल्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या ट्विटरच्या पेजवरती नुकतीच घोषणा केलेली आहे। तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी साठी लाडक्या बहिणींना मुदतवाढ देण्यात आली होती आणि ही अंतिम मुदत होती आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या ई-केवायसी मध्ये अनेक लाडक्या बहिणींनी चुका केल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे आणि याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र असून देखील अशा लाडक्या बहिणी आहेत की ई-केवायसी चुकल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा लाभ त्यांना मिळालेला नाहीये। तर अशा लाडक्या बहिणींसाठी पुढची कार्यवाही कोणती आहे या संदर्भात देखील मंत्री आदित्य तटकरे यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना तशी नोटीस दिलेली आहे। तर याच्यामध्ये आपण सांगतच होतो की 2 प्रकारे ही पडताळणी होऊ शकते। एक तर लक्षात घ्या ई-केवायसी साठी मुदतवाढ किंवा दुसरी म्हणजे स्थानिक पातळीवरती अंगणवाडी सेविकांच्या मदतीने कागदपत्र पडताळणी। तर याच्यामध्ये स्पष्ट मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक जिल्हाधिकारी असतील तर यांना आता ज्या लाभार्थी महिला आहेत ज्या ई-केवायसी मध्ये ज्यांची चुकी झालेली आहे तर अशा लाडक्या बहिणींची यादी संबंधित जिल्हाधिकारी आहेत तर यांच्याकडे देण्यात येणार आहे महिला बाल विकास विभागांतर्गत आणि त्याच्यानंतर स्थानिक पातळीवरती लक्षात घ्या अंगणवाडी सेविकांकडे ही यादी सुपूर्द केली जाईल आणि त्यांच्या अंतर्गत ही कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना पुन्हा लाभाच्या प्रवाहात आणलं जाणार आहे। तर ही आताची महत्त्वाची अपडेट आहे। म्हणजे फायनली आता सगळ्या ज्या पात्र लाडक्या बहिणी असून देखील त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला नाही आहे त्यांची सगळ्यांची कागदपत्र पडताळणी पुढील काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका ताई यांच्यामार्फत सुरू होणार आहे। तर तशी माहिती आता अधिकृत प्रसिद्ध झालेली आहे आणि लगेचच उद्यापासून अंगणवाडी सेविका ताई यांच्याकडे जायचं नाहीये। त्यांना नोटीस यायला आठवडाभराचा कालावधी लागू शकतो। त्यांच्याकडे यादी येईल आणि त्याच्यानंतरच त्या कागदपत्र पडताळणीची प्रोसेस सुरू करणार आहे। तर अशा प्रकारे ही आताची मोठी अपडेट आहे। या कागदपत्र पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र ठरलात ई-केवायसी होणार नाही आहे, ई-केवायसी साठी मुदतवाढ होणार नाही आहे तर कागदपत्र पडताळणी अंगणवाडी सेविका ताई यांच्याकडून केली जाणार आहे। तर याच्यामार्फत लक्षात घ्या ई-केवायसी मध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच मागील डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि पुढील जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही मोठी आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नव्हते अशा लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।